त्या दिवशी संध्याकाळी संग्राम घरी आला होता. तो येऊन त्याच्या खोलीत बसला होता. चंपाने सलोनीला सांगितले होते. चंपा आणि कला यांच्या मदतीने ती सजून तयार झाली, पण तो रूममध्ये आलाच नाही. ती रात्रीच्या जेवणासाठी खाली गेली तर ती संग्रामच्या शेजारची सीट सोडून पुढच्या सीटवर बसू लागली. तर आत्या म्हणाल्या, या बाजूला बसून बाई, मी इथे बसते. आत्याने मुद्दाम असे दाखवले जसं काही त्या सलोनीसाठी जागा सोडत आहेत. सलोनी घाबरून संग्रामच्या शेजारी बसली. आज तिने जेवण अगदी व्यवस्थित ठेवले आणि आरामात खाल्ले, कोणतीही चूक केली नाही. संग्राम सगळं पाहत होता, पण तो काहीच बोलला नाही. जेवण उरकून ती निघायला उभी राहिली. तो बोलू लागला तेव्हाच पप्पांनी सांगितले, मोठी जेवतात तोपर्यंत जायची नाही, बस. ते उभे राहिले की जायचं. ती रिकामी प्लेट ठेवून बसली. मग पप्पांचे खाऊन झाले तेव्हा ते बोलले, चल आता उठ बेटा, ये माझ्यासोबत लिव्हिंग रूममध्ये. ती जाऊन त्यांच्यासोबत बसली. हे बघ बेटा, मला माहीत आहे संग्राम थोडा रागीट आहे, पण जेव्हा तू त्याला समजून घ्यायला सुरुवात करशील तेव्हा तुला त्याच्या रागाची सवय होईल, म्हणजे तुला कमी वाईट वाटेल. पप्पांनी जमेल तितकं समजावलं. मग ती तिच्या खोलीत आली. काही वेळाने दारावर थाप पडली आणि इमली म्हणाली, छोटी सूनबाई, मी आत येऊ का? हो, ती व्यवस्थित बसताना म्हणाली. इमली आत आली. ती म्हणाली, छोटी सूनबाई, मी तुमच्याशी बोलायला आली. म्हणजे काय आहे ना, मोठा बेटाजी लहानपणापासूनच जरा कठोर आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्यावर रागावू नकोस. त्याला प्रेमाने भेट, त्याला आनंदी ठेव, मग तोही तुझे ऐकेल. ते म्हणतात ना, एक स्त्री आपल्या सौंदर्याने कोणालाही भुरळ घालू शकते, तू पण त्याच्यावर प्रेम कर. असे म्हणत ती निघून गेली. रात्री 8च्या सुमारास संग्राम तिच्या खोलीत आला. सलोनी बेडवर बसून पुस्तक वाचत होती. त्याला पाहून ती सरळ झाली. संग्राम तिच्याकडे बघून बेडवर तिच्या जवळ बसला. तिला सरायचे होते, पण तिच्या टॉपचा कपडा त्याच्या खाली दबला गेला, त्यामुळे ती तिथेच बसून राहिली. संग्रामच्या संपूर्ण शरीराचा तिला स्पर्श होत होता, पण तिने आधीच ठरवले होते ती त्याला नाराज करणार नाही. पप्पाजी सांगत होते की तुला पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. होय, तुला काय शिकायचे आहे? संग्रामने अगदी शांतपणे विचारले. ते मला शिक्षिका व्हायचे, ती बोलली. आमच्या घरातील एकाही सुनेने नोकरी केली नाही ना, मला वाटते तू करावी, त्यामुळे हा विचार मनातून काढून टाक. याशिवाय तुला हॉबीसाठी काही करायचे असेल तर ते तू करू शकते. जसे मोठ्या बहिणींनी कुकिंग आणि एम्ब्रॉयडरीचे क्लास केले आहेत, तूही असे काहीतरी करू शकते. संग्राम म्हणाला, हो, पेंटिंगमध्ये करू का? तिने घाबरत विचारले. ठीक आहे, कर, पण एक गोष्ट ऐक, मला तुझ्याबद्दल काही तक्रार आली नाही पाहिजे. तू वेळेवर ये, वेळेवर जा. तुझ्यासाठी गाडी तयार असेल. मी सोमा दादाला सांगेन, ते तुझे ॲडमिशन करतील. संग्रामचं बोलणं ऐकून ती खुश झाली. संग्रामने तिच्याकडे पाहिलं नाही, पण तिच्या स्पर्शावरून ती आनंदी आहे हे तो सांगू शकत होता. ते दोघेही खूप जवळ होते. तिच्या अंगातून येणारा सुगंध संग्रामला आवडला होता आणि त्याला तिला मिठीत घेऊन चुंबन घ्यावेसे वाटले. त्याने आपल्या हृदयाचे ऐकले आणि मागे वळून त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. सलोनीला त्याच्या चेहऱ्यावरची रखरखीत त्वचा टोचत होती, पण ती काहीच बोलली नाही. मग अचानक त्याने तिला सोडले. टेबलावर ठेवलेल्या ग्लासला हात मारला आणि निघून गेला. सलोनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिला प्रश्न पडत होता की हा असा कसा आहे. तिला काहीच समजत नव्हते. तिने कितीही प्रयत्न केला तरी त्याला राग येतोच. दुसऱ्या दिवशी ती सोमादादासोबत कॉलेजला गेली. संग्राममुळे तिला सहज ॲडमिशन मिळाले. सोमादादा तिला क्लासमध्ये बसून निघून गेले. ती मोठ्या एकाग्रतेने शिकू लागली. आता ती रोज कॉलेजला जायची. ड्रायव्हर तिला सोडवायला यायचा, घेऊन आणि परत घेऊनही जायचा. काही दिवसांनी त्यांच्या क्लासमध्ये एक नवीन मुलगा आला. तो मुलगा खूप हँडसम होता. हर्ष हा तिने आयुष्यात पाहिलेला सगळ्यात हँडसम मुलगा होता, पण हा हर्षपेक्षा खूप हँडसम होता. सगळ्या मुली त्याच्यावर लाईन मारत होत्या. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग आपलं काम करू लागली. सर वर्गात आल्यावर त्यांनी सर्वांशी त्याची ओळख करून दिली. मुलांनो, हा नवीन विद्यार्थी आहे, त्याचे नाव सुहास आहे. सुहास, तुला कोणाच्या शेजारी बसायला आवडेल?
मला तिच्यासोबत बसायला आवडेल. सलोनीकडे बोट दाखवत सुहास म्हणाला. सलोनी म्हणाली, पण सर, माझ्यासोबत मीना बसत आहे. ती आज आली नाही. काही हरकत नाही, मीनाला आपण दुसरीकडे बसायला सांगू. हा नवीन आला आहे, त्याला बेसिक गोष्टी इतरांपेक्षा तू चांगल्या समजून सांगू शकतेस. सरांनी सांगितलं. आता सलोनी पण काही बोलू शकली नाही. तो सलोनी सोबत बसला आणि सलोनी त्याला आधीचे काम समजावून सांगू लागली. दुसऱ्या दिवशी मीना आल्यावर सरांनी तिला दुसऱ्या कोणाकडे तरी बसवले. आता सलोनीला पर्याय नव्हता. तिला त्याच्यासोबत बसावे लागले. तो खूप बोलायचा आणि सलोनीला गप्प राहणे पसंत होते. सलोनीला तो छोट्या छोट्या गोष्टी विचारायचा. सलोनीला त्रास व्हायचा, पण ती काहीच करू शकत नव्हती. यावर तो म्हणायचा, तुला एक सांगू, तू रागवतेस तेव्हा अजूनच सुंदर दिसतेस. तुझे डोळे असे छोटे होतात. त्याच्याकडे पाहून सलोनीही हसायला लागली. मी तुला एक गोष्ट सांगतो, रागात असताना तू आणखी सुंदर दिसतेस. तुझे डोळे असेच लहान होतात. तू खूप वाईट आहेस. ना शांत बसू देतो ना स्वतः बसतो. हे बघ, मला हे करायचं आहे. प्लीज मला अभ्यास करू दे. ती हात जोडून म्हणाली. अरे, कुठे कुठे तारीफ करू तुझी. तुझं हसणं, तुझं रागवणं सगळं अप्रतिम आहे. आणि तुझ्या हसण्याबद्दल मी काय सांगू. तुला भेटून मला मोक्ष मिळाला. सुहास तिच्याकडे पाहत बोलला. तुला शिकायचं आहे की नाही. तुला फक्त बोलायचं असेल तर मला माफ कर. मला बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. असे बोलून ती तिची पेंटिंग करू लागली. सुट्टी झाल्यावर ती बाहेर आली की तोही तिच्यासोबत चालू लागला. पण मीनाला पाहून तो पुढे वळला. ती मीनासोबत गेली. मीनाचे घर त्यांच्या घराच्या वाटेवर होते, त्यामुळे ती रोज तिच्यासोबतच कारमध्ये जात असे. सुहास बाईक घेऊन आला. त्याने गाडी आणून तिच्याजवळ थांबवली आणि बोलला, लिफ्ट हवी आहे का मॅडम? फ्री राईड? नाही, आमची कार आम्हाला घ्यायला येते. ते समोर ड्रायव्हर थांबलेले दिसतात, ते वाट पाहत आहेत. सलोनीला गप्प पाहून मीना बोलली. मग ती त्याला तिथेच सोडून गाडीत बसली. ती आल्यावर थेट तिच्या खोलीत गेली. तिने तिचे अपूर्ण पेंटिंग रूममध्ये ठेवले आणि पेंटिंग सुरू केली. तेवढ्यात तोच ओळखीचा आवाज आला. तू कॉलेजमध्ये थकली नाही, जे इथे आल्यानंतरही करायला सुरुवात केली आहे? सलोनी अचानक घाबरली. तिने उठून बाजूला ठेवलेली ओढणी उचलून तिच्या डोक्यावर घेतली. मग ती बोलली, उद्या ते जमा करायचे आहे. अच्छा, तुला बघून वाटतं की तू लहानपणापासून अभ्यासात अशीच आहेस जिद्दी, हो ना? संग्राम बोलला. सलोनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हती. तिला त्याच्या दगडासारख्या डोळ्यांची भीती वाटत होती. ती मान खाली घालून बोलायची. ती बोलली, लहानपणापासून आत्तापर्यंत इतका मोकळा वेळ मला कधीच मिळाला नाही. मी काही दिवसांसाठी बिझनेस ट्रिपला जात आहे. स्वतःची काळजी घे, असं म्हणत त्याने सलोनीकडे पाहिलं. सलोनीही त्याच्याकडे बघत होती. तुला माझी भीती वाटत नाही? तिला असे त्याच्याकडे पाहताना तो बोलला. नाही, तुम्ही माझे पती आहे, माझे नशीब आहे. मी तुम्हाला कशाला घाबरू? सलोनी म्हणाली. संग्राम तिच्याकडे बघत म्हणाला, तू माझं पेंटिंग पण बनवशील का? हो, मी नक्की बनवेल, सलोनी विचार न करता म्हणाली. संग्राम तिच्याजवळ आला आणि तिला मिठी मारली आणि कपाळावर किस घेऊन निघून गेला. त्या दिवसानंतर संग्राम घरी आला नाही. ती कॉलेजला जायची. ती तिची कामं करून परत यायची. सुहास तिला पूर्वीप्रमाणेच बोलण्यात गुंतवून ठेवायचा, पण तिने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पेंटिंग कॉलेज. एके दिवशी सर म्हणाले, आज तुम्हा सर्वांसाठी एक वेगळे आव्हान आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे स्केच बनवावे लागेल. ते कसे करायचे ते तुम्हीच बघा. सुहास खुश झाला. तू माझे स्केच बनवशील का? प्लीज, माझे हृदय तृप्त होईल, सुहास म्हणाला. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की कोणीतरी आहे जो माझे सर्वस्व आहे. मी त्याचे स्केच बनवेल, सलोनी उद्धटपणे म्हणाली. हाय, तू माझे हृदय तोडले, छातीवर हात ठेवत तो हसत म्हणाला. सगळ्या मुली हसल्या. सगळ्या त्याच्या जवळ आल्या. मी बनवू का? सुहास, माझ्याबरोबर ये, मी तुझी पेंटिंग बनवेल. कोणी कुठे ओढत होतं तर कोणी कुठं. पाहिलं, मी कोणी असाच नाही, सगळेजण माझे वेडे आहेत, तो सलोनीला चिडवत म्हणाला. मग त्या मुलींना म्हणाला, ठीक आहे, मी मॉडेल बनतो,
तुम्ही माझे स्केच बनवा. त्याचे काही मित्र आणि काही मुली त्याच्यासमोर बोर्ड वगैरे घेऊन बसल्या. तो बसून सलोनीकडे बघत होता, पण सलोनी तिच्या पेंटिंगमध्ये मग्न होती. तिने डोळे मिटल्यावर तिला संग्राम दिसला. तिने त्याचे स्केच काढायला सुरुवात केली. ती पुन्हा पुन्हा डोळे बंद करून त्याचे स्केच काढत राहायची. शेवटी तिने पाहिले तर हुबेहूब संग्रामचे पेंटिंग तयार केले होते, पण तिने फक्त त्याची साईड पोज बनवली होती. तिने पेंटिंग असे बनवले होते जणू काही प्रत्यक्षात दोघेही समोरासमोर उभे राहून एकमेकांकडे बघत होते. प्रत्येकजण आपापल्या परीने बनवून दाखवत होता. कोणाचेही स्केच इतके चांगले नव्हते. तो बसून कंटाळला होता. तो उठला आणि सलोनीकडे आला. सगळे त्याच्या मागे आले. सलोनीने त्या पोस्टरवर पडदा टाकला होता आणि त्याने तो काढला तेव्हा तिने एवढं छान स्केच बनवल्याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याच्या मागे मुली उभ्या राहून पाहत होत्या. अरे, हा तर सुहासचाच फोटो आहे. त्यावेळी तू खूप नखरे करत होतीस. आता तू पण त्याचाच फोटो काढला आहेस आणि सोबत तुझा अर्धा फोटो काढला आहेस. पण हा इतका काळा तर नाही आहे, एक मुलगी म्हणाली. सुहास अजूनही त्या फोटोकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्याने सलोनीकडे पाहिले. तुला कोणत्या अँगलने हा सुहास वाटतोय? हा सुहास नाही, पण माझं सगळं काही आहे, असे बोलून तिने स्केच झाकून ठेवले. सुहासही हसला आणि म्हणाला, तुम्ही तिचं पेंटिंग बघू लागला. तुम्ही माझे बनवलेले स्केचही दाखवा, कोणी कसे बनवले आहे. सुहास एक एक स्केच बघत होता, पण त्याला त्यातील एकही स्केच आवडले नाही. तो म्हणाला, सलोनी, तू माझंही स्केच बनवशील का? हे बघ मैत्री, तू इतकं तर करू शकतेस. यांनी सगळ्यांनी माहीत नाही कोणाकोणाचा चेहरा बनवला आहे. सगळ्यांनी स्केच बनवलं, पण माझ्यासारखं एकही स्केच बनवलं नाही. मला तुझं स्केच खूप आवडलं. प्लीज बनव ना, मी माझ्या घरी लावेल. तो सलोनीच्या जवळ येऊन बोलला, मी एका अटीवर बनवेल. तू माझा पाठलाग करायचा थांबवशील. बोल, कबूल ना? सलोनीने बघितले की बाकीचे सगळे गेले होते आणि ते दोघेच तिथे होते, म्हणून तिने त्याला विचारले, ही कसली अट आहे भला? तू सुंदर आहेस, मी तुझ्या सौंदर्याचा आदर करतो, मग ही वाईट गोष्ट आहे का? सुहास म्हणाला, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी तुला सांगितले होते की मी ज्या व्यक्तीचा फोटो बनवला आहे ती माझे सर्वस्व आहे. तुला याचा अर्थ समजला नाही? याचा अर्थ असा आहे की तो माझे प्रेम, माझे जीवन, सर्व काही आहे. अजून काही सांगायचे आहे का? मग त्यात काय आहे? तू कोणालाही तुझे सर्वस्व मान. मी तुला यापासून कधी थांबवले आहे? मी तुला माझे सर्वस्व मानतो, माझे प्रेम, माझे जीवन, सर्व काही. तो निर्लज्जपणे म्हणाला, तू असे ऐकणार नाही तर खरं सांगू, तो माझा नवरा आहे आणि मी माझ्या नवऱ्याला कधीच फसवणार नाही. सलोनी अभिमानाने बोलली, असे वाटते तुझ्या आई वडिलांनी याच्याकडून पैसे घेतले असतील आणि ते पैसे परत करू शकले नसतील, म्हणून त्यांनी त्याला विकले असेल किंवा लग्नाचा सौदा केला असेल. नाहीतर याच्यासारख्याशी कोण लग्न करेल? तो चेहरा करत म्हणाला, तू माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलू शकत नाही. तो जसा आहे तसा आहे, माझा नवरा आहे. तुला त्याच्याबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सलोनी रागाने बोलली, हे बघ, कोणी कोणालाही पसंत करू शकतो, कोणावरही प्रेम करू शकतो, त्यावर कोणाचा दबाव नाही. मी नाही म्हणत की तू त्याच्यावर प्रेम करू नको, पण तू मला खरं बोलण्यापासून रोखू शकत नाहीस. मी फक्त स्केच बनवायला सांगितलं आहे. तू फालतू गोष्टी घेऊन बसली आहेस. तो बोलला, बरं तुला समजलं एवढं पुरे. ठीक आहे, मी तुझं स्केच बनवते. असं म्हणत तिने बॅग उचलली आणि निघून गेली. ती मनात संग्रामबद्दल विचार करत होती की आज ते येतील, मला जाऊन तयारी केली पाहिजे. सुहास तिला जाताना पाहत होता. तो तिथेच उभा राहिला आणि हसला. तिने घरी येऊन ते स्केच आपल्या पलंगाच्या मागे ठेवले. मग ती उभी राहून त्या स्केचकडे पाहू लागली. त्या ब्लॅक अँड व्हाईट थीमवाल्या रूममध्ये ते ब्लॅक अँड व्हाईट स्केच खूप छान दिसत होते. तिने त्यातल्या संग्रामकडे लक्षपूर्वक पाहिले आणि माहीत नाही तिला असे का वाटले की ते सुहासचे चित्र आहे. त्याच प्रकारचे केस, त्याच प्रकारचे नाक. तिच्या हृदयात असणारा फोटो सुहासचा तर नाही, जो आता चुकून स्केचमध्ये आला आहे. तिने डोळे मिटून संग्रामचा विचार केला, तेव्हा तिला तो तसाच दिसला जसे तिने स्केचमध्ये केले होते. मग तिला वाटले की कदाचित मुलींच्या बोलण्यामुळे तिला असे वाटत असेल. ती स्केच बघत विचार करत होती, आज ते आल्यावर, स्केच पाहिल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल याचा विचार करून ती मनातल्या मनात आनंदी होत होती. स्टडीमध्ये तुम्ही किती पैसे दिले होते त्यांना? संग्रामने सोमा दादाला विचारले.
मोठ्या सरांनी 20 लाख द्यायला दिले होते. मी दिले होते. सोमादादा बोलले. आमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही असे सांगून त्यांनी अपघाताच्या वेळी 5 लाख घेतले होते. मग काही महिन्यांनी ते मुलीच्या लग्नासाठी पैसे मागू लागले. मी तिला तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी पाहिले होते. मला ती चांगली वाटली म्हणून मला वाटले की हिच्याशीच तुझे लग्न करावे. त्यासाठी त्यांनी 10 लाख मागितले म्हणून मी दिले आणि आता पुन्हा आणखी पैसे मागत आहेत. ती बाई खूप लोभी आहे. पप्पांनी संग्रामला सांगितले. संग्राम रागाने म्हणाला, तुम्ही मला आधी का नाही सांगितले? अशा लोभी लोकांसोबत मला का गुंतवले? मी लग्नाला नकार दिला असता. अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा मी बॅचलर असणे चांगले. जेव्हा त्यांना आधीच पैसे दिले होते तर मग तुम्ही त्यांना आणखी पैसे का दिले? आता काय करायचं? काही झालं तरी ते तुझे नातेवाईक आहेत. जे करायचं ते विचार करून कर. मी बघतो असे म्हणत तो स्टडी रूमतून त्याच्या खोलीत गेला. त्याला खूप राग आला होता. थोडा वेळ बसून विचार करून तो सलोनीच्या खोलीत गेला. संग्राम खोलीत आला तर त्याने पाहिले सलोनी पुस्तक वाचत बसली आहे. संग्रामला पाहून ती पुस्तक ठेवून उभी राहिली. संग्राम येऊन पलंगावर बसला. त्याने त्याच्याजवळ बेडकडे बोट दाखवले आणि म्हणाला, इथे बस. सलोनी खाली बसली. त्याने विचारले, तुम्ही काही घेणार का? तिने विचारले, तुम्ही काही घेणार का? आहे काय तुझ्याकडे देण्यासारखे? आज मी तुझ्याकडून ते घेणार ज्याच्यासाठी तू इथे आहेस. एक वेश्या काय देऊ शकते? तो त्याच्या कुरूप तोंडाने असे बोलताना अजूनच कुरूप दिसत होता. सलोनी पाहत होती. तो आज एखाद्या जनावरासारखा दिसत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला असे पाहून ती खूप घाबरली आणि खूप थरथर कापू लागली. तिने बेडशीट आपल्या मुठीत धरली. का? आज तू पहिल्यांदा पाहिलं आहेस का मला? तू लग्न केले आहे तर तुला लग्नाचा अर्थ कळतच असेल. जेव्हा प्रेमामुळे लग्न होतं असेल तर तो प्रेम विवाह असतो आणि घरच्यांच्या इच्छेनुसार झालं तर तो अरेंज मॅरेज असतं. पण तिसरं लग्न आपल्या लग्नासारखं, ज्यात पैसे देऊन वधू विकत घेतलेली असते. ती वधू नसून वेश्या आहे. प्रत्येक रात्र पैसे घेऊन कोणासोबत तरी झोपत असते. तुला वेश्या बोललो तर एवढी हैराणी का झाली? मी तुला 20 लाख देऊन विकत घेतले आहे. आता पैसे तर वसूल करावे लागतील. त्याने तिच्या चेहऱ्याला हलकेच हात फिरवला आणि तिच्या डोक्यावर असलेली ओढणी काढली आणि फेकून दिली. सलोनी गप्प बसून त्याच्याकडे बघत होती. ती दगड बनली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. संग्रामला तिच्या अश्रूंची काही पर्वा नव्हती. तो जनावराप्रमाणे तिच्या अंगावर तुटून पडला आणि तिचे कपडे उडून काढून फेकले. ती तशीच बसून राहिली. रात्रभर तो तिच्या अंगाशी खेळत राहिला. सलोनीला वाटले की तो स्केच पाहून खुश होईल, पण घडले उलटेच. या धक्क्याने ती बेशुद्ध झाली. तो कधी निघून गेला हे तिला कळलंच नाही. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.